नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे ताकई खालापूर येथे आयोजन। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नानीसधाम महाराष्ट्र यांच्या पादुका दर्शन सोहळा शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10 पासून SP मैदान मुक्काम ताकई धाकटी पंढरी तालुका खालापूर जिल्हा उत्तर रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे। या शुभदिनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपूजनाचा, उपासक दीक्षेचा, प्रवचनाचा व जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना व हितचिंतकांना मिळणार आहे। या दिवशी कार्यक्रम ठिकाणी हजारो हितचिंतक, भक्त, बालक, उपासक दीक्षा घेणार आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल, मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल, तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज प्रवचनकार यांच्या माध्यमातून उद्बोधक प्रवचन करण्यात येणार आहे। या भव्य दिव्य अशा पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांसमवेत भव्य दिव्य अशा शोभायात्रेच्या माध्यमातून विविध नयनरम्य कलापथकांच्या उपस्थितीत कार्यक्रम स्थळी होणार आहे। तसेच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळांना कार्यक्रमस्थळी मोफत 50 कपाटांचे वाटप करण्यात येणार आहे। तरी या महामंगल समयी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून गुरुपूजनाचा, प्रवचनाचा, दर्शनाचा व पुष्पवृष्टीचा लाभ घ्यावा ही विनंती। आयोजक रामानंद संप्रदाय, जिल्हा सेवा समिती, उत्तर रायगड। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, खालापूर। गुरूंपासून नरेंद्रांपर्यंत गुरु परंपरेची माळ तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घातलीत आणि आता या संप्रदाय संगत फार महत्वाची आहे। तुम्ही सात्विक माणसाच्या संगतीत राहिलात तर तुम्ही सात्विक होणारच। निलया पर्वतावर चंदनाची झाडं असतात। त्या चंदनाच्या झाडामध्ये कधी कधी कडुनिंब पण रुजून येतो। वैशिष्ट्य असं की त्या चंदनाचा वास त्या कडुनिंबाच्या झाडातून पण येतो। सहवासाचा परिणाम। म्हणून जे जे माझ्या बरोबर बिघडलेले आहेत त्यांनी मनाला विचारा, काय वाईट झाले तुमचं? झालं असेल तर चांगलंच झालं असेल आणि चांगलंच होणार हे लक्षात। इदं विष्णुरवेशकरमे त्रेधानि दधे पदं समूढस्य पावं सुरे स्वाहा पुष्पमालां समर्पयामि। सर्वच वाहिले मग कशा उपाव। आम्ही संत संघात येतो, गुरु केलेत, गुरूंची गळ्यामध्ये माळ घातले तरी काळजी आपली काही सुटत नाही। संत संघाला कानाला घरी कोण नाही ना। अरे स्वामींना घरी ठेवाने तुम्ही संत संघाला या। सखूबाईने काय केलं? सखूबाईने विठ्ठलाला घरी ठेवला आणि ती गेली पंढरीला, म्हणून मोक्ष मिळाला। तसं घर सांभाळायला स्वामींना ठेवा। गरज